हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 12th लेसन आहे फूड फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी अन्न हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर पहा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले 5th EVS चे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण सुरुवात करूया. आपला जो लेसन आहे फूड फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी अन्न. त्यामध्ये फर्स्ट पाहूयात आपण कॅन यू टेल. आता सांगा पाहू. फर्स्ट क्वेश्चन आहे, पाहूयात आपण काय आहे तो. विच व्हेजिटेबल्स डू वी गेट अराउंड द टाइम ऑफ दिवाळी, विच फ्रूट्स विच ग्रेन्स. आता दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात, कोणती फळे येतात आणि कोणते धान्य येते. ग्रेन्स म्हणजे काय, धान्य. तर पहा, व्हेजिटेबल्स जर आपण पाहिले तर दिवाळीच्या वेळेस पहा काटेरी जे करवंद असतात, त्यानंतर कोहळा, त्यानंतर जे घोसळी, हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते दिवाळीच्या सुमारास येतात. त्यानंतर फ्रूट्स जर आपण पाहिले तर फ्रूट्स पहा, स्वीट लाईम आहे, ऑरेंज आहेत, ॲपल आहेत, हे फ्रूट्स दिवाळीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळतात किंवा ते आपल्याला ते बाजारात विकायला येतात. त्यानंतर ग्रेन्स आपण जर पाहिले तर पहा, रागी आणि राईस हे दिवाळीच्या सुमारामध्ये हे ग्रेन्स येतात म्हणजे धान्य येतात. त्यानंतर सेकंड आपण पाहूयात, व्हॉट आर द सीझन फॉर ज्वार, बाजरा, राईस, मँगोज, ऑरेंज अँड जॅकफ्रूट. आता ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस यांचा हंगाम केव्हा असतो. तर पहा, हे जे सर्व जे आपल्याला ग्रेन्स दिलेले आहेत, त्यानंतर जे फ्रूट्स आहेत याचे प्रत्येकाचे सीझन कसे आहेत पहा, वेगवेगळे आहेत. तर आपण फर्स्ट पाहूया ज्वारी जे आहे, तर ज्वारी हे पहा विंटर, हिवाळ्यामध्ये काय असतं ज्वारीचं सीझन. ज्वारी आणि बाजरा यांचं सीझन कधी असतं पहा, विंटरमध्ये असतं. त्यानंतर मँगो अँड जॅकफ्रूट यांचं सीझन कधी असतं पहा, हे कोणत्या सीझनमध्ये येतं तर समरमध्ये म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये असतं. त्यानंतर राईस हे आपल्याला मान्सून म्हणजे रेनी सीझनमध्ये असतं. रेनी सीझनमध्ये त्यांचा हंगाम कधी असतो, रेनी सीझन म्हणजेच पावसाळ्यात. आणि ऑरेंजेस जे आहे तर पहा, ते हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बिगिनिंग ऑफ विंटर, म्हणजे ते ऑरेंज आपल्याला हिवाळ्याच्या सुरुवातीला त्यांचा हंगाम असतो. त्यानंतर थर्ड पाहूयात आपण, विच पार्ट्स ऑफ प्लॅन्ट्स डू वी यूज ॲज फूड. आता आपण वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवाचा अन्नासाठी वापर करतो. तर पहा, आपण वनस्पतीच्या रूट्स जे आहेत, स्टीम, त्यानंतर लीव्ज, फ्रूट्स, फ्लावर आणि सीड्स हे जे अवयव आहेत त्यांचा आपण अन्न म्हणून काय करतो, वापर करतो. आता रूट्स पहा, कॅरट, बीटरूट, त्यानंतर रॅडिश, स्वीट पोटॅटो याचा आपण रूट जे आहे त्यांचे मूळ त्याचा आपण अन्नासाठी उपयोग करतो. त्यानंतर स्टीम म्हणजे जे खोड आहे ते आपण पोटॅटो आहेत. त्यानंतर जिंजर, ओनियन याचा जे खोड आहे, स्टीम जे आहे त्याचा आपण अन्नासाठी वापर करतो. त्यानंतर लीव्ज तर पहा, ज्या लेफी व्हेजिटेबल्स आहेत ग्रीन त्याचा आपण लीफ काय करतो, आपण खाण्यासाठी वापरतो. आणि फ्रूट्समध्ये पंपकिन आहे पहा, टॅमरिन, बिटर गार्ड हे जे फ्रूट्स आहेत ते आपण खाण्यासाठी वापरतो. फ्लावरमध्ये कॉलीफ्लावर आहे, हे आपण ते फ्लावर जे आहे तर ते आपण अन्न म्हणून वापरतो. त्यानंतर सीड्समध्ये पहा, जे आपण ज्वार आहे, ज्वार हे काय आहे, एक सीड्स आहे. त्यानंतर आपण हरभरा आहे पहा, हरभरा पण काय करतो, आपण त्याच्या सीड्स काय करतो, अन्न म्हणून वापरतो. त्यानंतर जे आपले वाटाणे आहेत त्याचं पण आपण जे सीड्स आहेत ते आपण अन्न म्हणून वापरतो. तर आपण नेक्स्ट पाहूयात, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. ॲग्रिकल्चर सीझन म्हणजे आता शेतीचे हंगाम. तर पहा, वी गेट फूड फ्रॉम प्लॅन्ट्स फॉर दॅट पर्पज, वी शो ग्रेन्स इन फील्ड अँड प्लॅन्ट फ्रूट ट्रीज इन ऑर्चिड्स. तर पहा, वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते, त्यासाठी शेतामध्ये पिकाची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची काय केली जाते, लागवड केली जाते. अबाउट 60% ऑफ द लँड ऑफ आवर कंट्री इज इन यूज फॉर ॲग्रिकल्चर. आता पहा, भारताचा सुमारे 60% म्हणजे 60% भूभाग शेतीसाठी वापरात आहे. देअर आर 2 मेन ॲग्रिकल्चर सीझन इन अवर कंट्री. आता ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम असतात. तर पहा, द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर इज कॉल्ड द खरीप सीझन. इन दिस सीझन द क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय द रेन. आता जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात आणि या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. द सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रबी सीझन. इन दिस सीझन रेन वॉटर दॅट हॅज सोक्ड इन टू द सॉईल. द रिट्रेटिंग मान्सून्स अँड ड्यू आर द सोर्सेस ऑफ वॉटर फॉर द क्रॉप्स. आता ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला रबी हंगाम म्हणतात आणि या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग या सीझनमध्ये होतो. ऑक्टोबर ते मार्चमधल्या जो हंगाम आहे त्याला आपण रबी सीझन म्हणतो, रबी हंगाम. आणि जून ते ऑक्टोबरपर्यंतचा जो सीझन असतो त्याला आपण खरीप सीझन म्हणतो. त्यानंतर पाहूयात आपण, In addition, some crops are grown from March to June. These are called summer crops. आणि याशिवाय पहा, मार्च ते जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात.
जे मार्च व जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना आपण उन्हाळी पिके म्हणतो, समर क्रॉप्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण, कॅन यू टेल, आता सांगा पाहू, विच इज द सीझन फॉर ग्रोविंग राईस. आता जे भात शेती कोणत्या सीझनमध्ये करतात, तर पहा त्याचा आन्सर आहे राईस इज ग्रोन इन द खरीप सीझन. त्याची भात शेती ही आपण खरीप हंगामात करतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात, ॲग्रिकल्चर वर्क, आता शेतीची कामे. एव्हरी फार्मर विशेस टू गेट अ गुड हार्वेस्ट. आता आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम, फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड्स अँड फर्टिलायझर्स अँड availability of water are essential for a good harvest. It is also necessary to carry out the task of tilling the land. आता पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते आणि भरघोस शेती उत्पन्नासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते. द क्रॉप इन the field must be protected and the harvested crop must also be stored safely. All of these process are important. आता मशागतीची कामे करणे आवश्यक असते, त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी जे हातामध्ये आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया कशा असतात तर खूप महत्त्वाच्या असतात. जे शेतामधील जे कामं असतात त्याच्यामधील जे त्याचं उत्पन्न अधिक मिळवण्यासाठी जी शेती आहे त्याच्यासाठी उत्तम बियाणे, खते किंवा तसेच उत्तम जमीन असणे काय होते महत्त्वाचे असते आणि त्याची पाण्याची उपलब्धता पण कशी असावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला मशागतीचे कामे पण करणे आवश्यक असते आणि जे पीक आपल्या शेतामधून पीक येते त्याचे संरक्षण करावे लागते आणि आपल्या हाती जे अन्न येतं त्याची सुरक्षित साठवण करावी लागते आणि ह्या ज्या पूर्ण ज्या प्रक्रिया आहेत त्या खूप कशा असतात तर महत्त्वाच्या असतात. द पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री इज इन्क्रीजिंग अँड स्टील द नीड्स ऑफ ऑल द पीपल आर बीइंग मेट. आता आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. दिस हॅज बीन पॉसिबल बिकॉज ऑफ मॉडर्न इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. आणि शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे काय झालेले आहे शक्य झालेले आहे. जरी आपल्या देशाची लोकसंख्या वाढली तरी त्यांना आपल्या लोकांना जेवढे अन्न लागते त्या अन्नाची गरज काय होत आहे भागवली जात आहे आणि हे कशामुळे होत आहे तर शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे काय झालेलं आहे शक्य झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. आता पारंपरिक शेती. In the traditional methods of agriculture, plowing, tilling, etc. were done with the help of oxen. A mode driven with the help of oxen was used to draw water from the well. आता पहा, पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर आऊत वापरत, तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर होत असे. इथं पहा, हे जर शेताला पाणी देण्यासाठी इथं विहीर आहे पहा, याच्यातून हे जे शेताला पाणी द्यायचं आहे त्यासाठी पहा हे असा मोटेचा काय करत असत वापर करत असत. हे शेतकरी जे आहेत ते बैलाच्या मदतीने काय करायचं ते मोठ काय करायचे ते शेताला पाणी देण्यासाठी हे मोठ असे वापरत असे. was done by the members of the farmers family themselves with the help of oxen. However, farmers now carry out all these tasks with the help of machines. आता पहा, कापणी असेल, मळणी असेल इत्यादी कामे शेतकऱ्यांची कुटुंबीय जे फॅमिलीमधील जे मेंबर्स आहेत ते काय करायचे स्वतः किंवा ते बैलाच्या मदतीने काय करत ते कामे करत. परंतु आता शेतकरी ही जी सर्व कामे आहेत ते यंत्राच्या सहाय्याने करत आहे. आता शेताला पाणी द्यायचं असेल, त्यानंतर मळणी असेल, कापणी असेल, हे जे काम आहे पूर्वीचे जे लोक आहेत ते घरातील लोकांची मदतीने किंवा हे जे बैल आहे त्या बैलाच्या मदतीने करत असेल. पण आता शेतीमध्ये हे जे सर्व कामे आहेत ते काय करत आहेत मशिनीच्या जे आपले यंत्र आहेत त्या यंत्राच्या मदतीने काय करतात सर्व शेतकरी ते कामं करतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात इम्प्रूव्ड मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. आता शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. इम्प्रूव्ड सीड्स. आता सुधारित बियाणे. अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट फॉर शोविंग इन द नेक्स्ट सीझन. आता पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. दोज सीड्स डिड नॉट हॅव अ हाय यील्ड. नाउडेज इम्प्रूव्ड सीड्स आर डेव्हलप्ड थ्रू रिसर्च. आता त्यापासून मिळणारे जे उत्पादन होते ते कसे होते मग कमी असे आणि आता पहा त्यामध्येच संशोधन करून काही सुधारित बियाणे काय केलेले आहे तयार केले जाते. दे आर अवेलेबल इन द मार्केट फॉर एव्हरी क्रॉप सच ॲज ज्वार, राईस, ग्राउंडनट, व्हीट etc. These have a higher
येईल. आता पहा त्याच्यावरती संशोधन करून सुधारित बियाणे काय केले जाते, आता तयार केले जाते. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकांचे सुधारित जे बियाणे आहे ते आपल्याला बाजारात मिळते. They can resist pest attacks. Some varieties become ripe for harvesting in a shorter period of time, while some give a high yield even with a low water supply. आणि ही जी बियाणे आहेत ती अधिक पीक देतात किंवा जे त्यांना आपली किडी जी लागतात धान्याला ती किडीला बळी पडत नाही. तसेच काही बियाण्यापासून पिकांची वाढ झपाट्याने होते आणि काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. पूर्वीच्या पद्धतीत पूर्वी लोक काय करायचे, जे पीक जे आहे तेच काय करायचे, सुरक्षित ठेवून ते पुढच्या वर्षी वापरायचे आणि मग त्याच्यापासून खूप कमी उत्पादन मिळायचे. पण आता संशोधन करून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ज्वारी असेल, गहू, भात हे जे पिकं आहेत याच्यामध्ये आपल्याला सुधारित बियाणे काय होते बाजारात मिळते आणि हे जे बियाणे आहेत ते अधिक पीक देतात किंवा ते किडीला बळी पडत नाही. तसेच त्या बियाण्यापासून पिकांची वाढ काय होते, झपाट्याने होते आणि काही बियाणे जे आहेत ते कमी पाण्यातही भरघोस काय होतात, पीक देतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्या बियाण्यामध्ये पण शेतामध्ये काय झालेलं आहे, सुधारित काय झालेलं आहे, तंत्रज्ञान झालेलं आहे. म्हणजे बियामध्ये पण काय झालेलं आहे, खूप सुधारणा झालेली आहे. त्यानंतर आपण पाहूयात मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती. आता पहा पूर्वीच्या काळी लोक काय करायचे, जे बैलाच्या सहाय्याने ते वापरून काय करायचे, शेताला पाणी द्यायचे. पण आता त्याच्यामध्ये पण सिंचनामध्ये पण आधुनिक काय झालेले आहेत, पद्धती तयार झालेल्या आहेत. त्या आपण पाहूयात. आता क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर्ड ॲट द राईट टाईम. आता पहा योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले नाही तर पिकांची वाढ चांगली होते. पुरेसे पाणी मिळाले तर काय होते, पहा योग्य वेळी जर पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ काय होते, चांगली होते. Water from rivers, lakes and wells is used for irrigation in addition to rainwater. आता पावसाबरोबरच पहा नदी, तलाव, विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. Greater quantities of water are stored by buildings, dams and bunds on rivers to obstruct the flow of water downstream. आता पहा नद्यावर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणीसाठा केला जातो. This also helps to raises the levels of groundwater. तर पहा अशा प्रकारे आपण जर ते नद्यावर धरणे बांधून तसेच ते पाणी अडवून पाणीसाठा केला जातो ना, असे केल्याने काय होते, पहा आपली जी भूजल पातळी आहे ती काय होते, वाढते. क्रॉप्स वेअर ट्रॅडिशनली वॉटर्ड थ्रू कॅनल्स. आता पिकाला पाटाने पाणी देण्याची काय आहे, पूर्वापार पद्धत आहे. हाऊएव्हर much water from the canals is lost due to evaporation and seepage into the ग्राउंड. तर पहा परंतु हे जे पाट आहेत, कॅनल आहेत, या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी काय होते, जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते. Now certain improved method of irrigation are used which provide enough water to the plants and at the same time help to save a lot of water. आणि त्याची काय होते, बाष्पीभवन होते आणि त्यामुळे काय होते, पहा खूप पाणी वाया जाते. आणि आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे त्यामुळे काय होते, पाण्याची बचत होते. जे आपण कॅनलने जे पाणी शेतासाठी वापरले जात होते त्या पाण्याची काय होते, पहा बरेचसे जे पाणी आहे ते जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे काय होते, आपले जे पाणी आहे ते खूप वाया जाते. पण आता सिंचनाच्या काही आधुनिक पद्धतीचा काय केला जात आहे, वापर केला जातो त्यामुळे काय होते, पाण्याची बचत होते. तर आपण त्या आधुनिक पद्धती पाहूयात. ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर टू ऑफ दिस मॉडर्न मेथड. आता पहा ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक काय आहेत, पद्धती आहेत. इथं पहा ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन आणि त्यानंतर कोणते आहे, स्प्रिंकल इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन. ह्या काय आहेत, दोन आधुनिक पद्धती आहेत. सिंचनाच्या काय आहेत, त्या दोन आधुनिक पद्धती आहेत. त्यामध्ये आपण पाहूयात. फर्स्ट पाहूयात आपण. द ड्रिप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप्स विथ होल्स. दिस इन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रिप्स ओनली नियर द प्लांट्स. दस फुल यूज इज मेड ऑफ द अवेलेबल वॉटर. आता पहा ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जे होल असलेल्या नलिका काय करतात, वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी काय होते, ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काय होतो, पुरेपूर वापर होतो. हे आपण इथं पाहू शकता तुम्ही. इथं पहा चित्र दिलेले आहे. हे पहा इथं ड्रिप इरिगेशन. याच्यामध्ये काय केले जाते, पहा इथं हे जे पाईप दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये जे होल असतात त्याला काय असतात, असे छोटे छोटे होल असतात आणि त्यामुळे काय होतं, पहा त्या होल असलेल्याच पाईप काय करतात, वापरतात. त्यामुळे त्या पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच काय होते, पहा इथं पाणी काय होते, ठिबकते आणि त्यामुळे काय होते, उपलब्ध जे पाणी आहे त्याचा पुरेपूर काय होतो, वापर होतो. ही काय ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन पद्धती. त्यानंतर इथे पहा इथं दाखवले आपल्याला
हे काय आहे पहा, स्प्रिंकल इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन पद्धती. त्यामध्ये पहा, स्प्रिंकल इरिगेशन मेक्स यूज ऑफ स्प्रिंकल्स ऑफ डिफरंट साईज दॅट स्प्रे वॉटर डायरेक्टली ऑन प्लांट्स. आता तुषार सिंचन पद्धतीमध्ये पहा, लहान मोठ्या कारंजामधून पिकावर पाणी फवारले जाते. इथं पहा, इथं लहान मोठ्या हे ज्या कारंजा आहेत स्प्रिंकल, त्याच्यामधून काय केले जाते पहा, जे पीक जे आहे तर त्याच्यावरती पाणी काय केले जाते, फवारले जाते. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जे आपले उपलब्ध पाणी आहे त्याचा पुरेपूर काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजेच पहा, हे जे ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकल इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या काय आहेत, ठिबक सिंचनाच्या या दोन काय आहेत आधुनिक पद्धती आहेत. तर आपण जो राहिलेला आपला जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूया. थँक्यू.